असेल एवढ्यात. एक लक्षात ठेव, हा मुलगा रातचा जाता कामा नाही. मुलगा चांगला आहे, शिक्षित आहे, चांगलं घर आहे, गाडी आहे, म्हणतोय. जाता कामा नाही. आणि सर्वात महत्वाचं, सासू सुद्धा आहे. सासू सासरी आहे, म्हणजे चांगलं घर आहे, रुबाब आहे. तुम्ही जरा शांत व्हा आणि जान्हवीच्या मोबाईलला चालेल चालेल. सागऱ्या, आज जायच्या आधी लक्षात ठेव, आज जाऊन काही घाई गडबड करू नको. अहो बाबा, मी काय आता लहान राहिलोय का? आणि काय लहान, मागच्या वेळेस पोरगी बघण्याच्या कार्यक्रमात पोरीच्या जागेवर तिच्या आईकडे पाहत होता तू. अहो काका, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता? यावेळेस मुलीच्या आईकडे तो नाही बघणार. आता तू बघणार का? हा, गडबड करू नका आणि सांगते तरी कोण? अरे बाळा, जेव्हा मला पाहिलं आले ना तेव्हा स्लीपरवरच आलते. ती स्लीपर तर जाऊच दे, वरती कोरा करकरीत सफेद शर्ट आणि खाली खाली पिवळी नाईट पॅन्ट. माझ्या मैत्रिणी मला दिवसभर शिकवत होत्या. काय ग, कसा वाटला तुला तुझा वरण भात? काय हो काका, केस सकाळी इतकी घनदाट होती की लग्नानंतर हा पौर्णिमेचा चंद्र उगवलाय. ते काय सांगतील? अरे जेव्हा हे मला बघायला दारातून आत आले ना, पहिले यांचं कप्पाळ आलं, मग मागून हे आले. मग एवढं सर्व तू यांच्याशी लग्नच कशाला केलं? ते काय आता, शेंडी नसली तरी नारळ विकत घेतोच ना आपण. चला. तुला सांगतो काय झालं असेल, जेव्हा तुझ्या आईला बघायला तो बाप आला असेल, तुझ्या आईने जेव्हा पहिला फोटो पाहिला असेल, म्हटली असेल बापरे, तोच फोटो दुसऱ्यांदा पाहिला असेल. आई ग, पण जेव्हा बँक बॅलन्स शीट पाहिली असेल, किती गुन्हाचा आहे ना. काही गडबड करू नको, आज जायच्या आधी सांगतोय. इंटॉंग. सागरा, या आत या. ती सागरांच्या लाटांप्रमाणेच इथूनच पायाला स्पर्श करून परत जाल. नाही आता सागरराव इथपर्यंत आलेत म्हटल्यावर वाळू पूर्ण ओली करूनच जातील. पाणी आणते. बसा बसा, सोयरे बसा. काय मग सोयर, यायला काही त्रास झाला नाही ना? अहो कसला त्रास, इतकी मजेत आलो आम्ही. निसर्गरम्य ठिकाणी राहता तुम्ही एकदम. पाणी आण ग. टिकली छान दिसते बर का. ते काय आता, टकल्या टिकल्यावरून टिकली टिकली. या पाहुण्यांना ओळखलं नाही आम्ही. हा माझा मित्र सोबत, आम्ही लहानपणापासून सर्व काम एकत्रच केलं. मी बालवाडीपासून सोबतच लाईनी मारल्या.
खूप छान म्हणजे लंगोटियार आहेत म्हणे. अहो अगदी लंगोटिया. लहानपणी जेव्हा सागऱ्या सोबत सौरभ आपला गोट्या खेळायला जायचा ना, गोट्या सागऱ्या आव बघ ना ताव अंडरपॅन्टवरच पळायचा की. अहो पप्पा तुम्हाला कळतंय का आपण मुलगी बघायला आलोय कसं काय बोलावं. अरे वाळा आशाला पवाला आणि बापाला बस बस बस. हो मुलगी दाखव तू. जानवी ये बेटा चहा घेऊन. सरांना चहा द्या सर. चहा अगदी मस्त झाला. ते पोह्याचं बघ बरं कुठपर्यंत आलंय. पाहिजे. हो बघ गं, माझं लेकरू लाजलं. बाकी चहा की तुमच्यासारखाच गोड झालाय बरं का, सुंदर एकदम. अरे एक घोट घेतला की डोकं कसं तडतडला पाहिजे. डुप्लिकेट माल आहे राव. अरे चहा डुप्लिकेट असं तर काय झालं, बायको तर ओरिजिनल भेटते ना. पाहुणं लय चांगलं दिसतंय. काय शिक्षण झालं बेटा तुझं? Bachelor in Mass Media Communication, Microsoft Certified Engineering from California University. अरे वा, खूप छान, खूपच छान. मुलाचं काय शिक्षण झालंय? मी फिटर काय फिटर फिटर. पीटर? अहो हिरावाडीच्या टॉपच्या युनिव्हर्सिटी मधून आयटी केलाय पोरांनी. हो का, खूप छान खूप छान. बाकी काय काय जमतं बाळा तुला? मला इन्स्टावर रील्स बनवता येतात, फास्ट स्पीडमध्येच टायपिंग आणि रील्सही बनवते कधी कधी. अगं बाई, ते नाही का बाळा, स्वयंपाकात काय काय जमतं? स्वयंपाकात मॅगी बनवता येते आणि चहाही बनवते हा कधी कधी. अहो तसं नाहीये. आमची मुलगी लहानपणीच अब्रॉडला शिकायला गेली होती. बर. म्हणून स्वयंपाक आणि तिचा फारसा संबंध आला नाही. हो का? अहो स्वयंपाकाचा काही विषय नाही. वैशू खूप छान स्वयंपाक बनवते, ती शिकवत तिला. हो खायला काय काय आवडतं तुला? मला स्पॅनिशमध्ये झॅकोलोस्की वडा आणि तुम्हाला? आळूचं फदफद. काय आळूचं फदफद. आईचं पदपद? तुम्ही लोन दिलंय का मला? का? मग माझ्या तुमच्यात इंटरेस्ट कावर वाटतोय? छंद काय ग बेटा तुझा? माझा नृत्य. तसं आमच्या मुलीला सगळं जमतं बरं का, हो का? पण डान्स खूप मस्त करते आमची जानवी. तुम्ही शिकवले तेवढंच तर करते मी. शास्त्री बुवा एक गुन्हे जाऊ दे आता. हो का? गुन्हे जाऊ दे. मस्त मस्त एकदम छान. दे. काकू बरं कोण आले? काय हो आता बाई, पाहुणे आले वाटतं. हो ना, बराच वेळ झाला. पण तुम्ही काय काम काढलं? अहो काय नाही हो, आमचं हे नुसतं चहा करीत असतं. पण आज नेमकी साखर संपली आणि बाहेर पण पाऊस चालू आहे, दुकानं पण बंद आहेत. जरा तुमच्याकडे भेटली तर बरं होईल हो.
म्हातार पण लय बेकार. तुमचे तर गुडघे दुखता, माझं काय काय दुखतं सांगता बरं. बरं बाया, म्हातार पण लयच अवघड आहे. तुम्ही स्थळच पाहायला आले ना? हो, स्थळच पाहायला 2-3 जणांनी सांगितलं होतं छान स्थळ आहे, मग पाहून घेऊ म्हटलं. अहो लाखात एक नंबर स्थळ आहे व आमची पोरगी बी नाही कोणाची आहे. पण तुम्हाला अक्का बाईने तो विषय सांगितला का? कोणता विषय? अहो तो विषय नाही का? तो स्वयंपाकाचा ना, पैशू शिकवेल तिला. अहो स्वयंपाकाचा नाही हो, तो विषय सांगितला नाही का अक्का बाईने तुम्हाला? अहो, कोणता विषय? हे आई या मध्ये हो बाळा, हो बाळा, विचार. बाळा या काकू काही बी बोलतात. तू पोहे का? पोहे का? अहो काय बी काय, जे डोळ्यानं पाहिलं तेच सांगतीया. अहो त्या दिवशी रात्री 12 वाजता कट्ट्यावर सूर्याच्या पोराबरोबर एवढ्या मोठे मोठे हसत होती. तुम्ही मला सांगा, पोरीच्या जातीला शोभतं का एवढ्या मोठ्यानं हसणं? अहो हसत होती ते जाऊ द्या, मुलगी एवढी रात्री 12 वाजता कट्ट्यावर करीत नाही होती. अरे ते पेस्टी आहेत ना, पेस्टी. षष्टी. अहो ते बी जाऊ द्या, आमची पोरगी लय हळवी व. पण त्या दिवशी गण्याच्या पोराबरोबर पत्ते खेळताना 50 रुपये काढले. पूर्ण रडत रडत घरी आली व पोरगी. बापाच्या कष्टाची जाणीव आहे व तिला. अहो चुलीत घरात कष्ट, पोरगी सुगर बी खेळती. ए काकू, अगं ती साखर आण लवकर. पहिलं काही बी बोलताय ते लक्ष नका देऊ. तुम्ही पोहे का? पोहे का? येते हा पाहुणे हो. पोहे ठेव. गेली ती. पोहे का? पोहे का? पोहे मस्त होतात. मँगोस. हो घरी बनवलेले आहेत. कच्च्या आवाज होती. पण कांदा पोहेचा कार्यक्रम इथेच संपलेला नाही. सुरुवातीला ब्लूटूथला कनेक्ट असलेला मोबाईल अजूनही तसाच कनेक्ट आहे. सो हा परत ब्लूटूथला कनेक्ट असलेला मोबाईल आता परत काय करून आणतोय पाहूया. माझ्या आयब्रॉडच्या मैत्रिणीचा फोन आहे. मी थोडी बाजूला जाऊन बोलू का? हॅलो. हा बोल ग आरची. कसं वाटलं तुला माझं सरप्राईज? तुझं सरप्राईज? अच्छा, तर त्या म्हातारीला तू पाठवलं होतंस? मग काय, पूर्ण 150 रुपयात मी तिला हा सगळा गोंधळ घालायला सांगितलं होता. हो का? अगं पण ती म्हातारी काय काय बोलली माझ्याबद्दल? कोणतं गण्या, कोणतं सूर्या, आणि मी जुगार पण खेळते. अगं जाऊ दे ग, बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा. अगं पण आता ती म्हातारी पूर्ण गावभर बोंबलेल. जाऊ दे ग. बाय द वे, का ग तुझ्या त्या राजकुमाराला काही शंका बिंका आली का नाही? अगं शंका काय, फक्त रडायचाच बाकी आहे तो. आणि तो जसा फोटोमध्ये लुकडा दिसतो तसंच ओरिजिनल मध्ये पण लुकडाच आहे का? अगं मग काय सांगू तुला, जेव्हा जर त्याच्या बोटात अंगठी घातली तर त्याच्या कोपऱ्यापर्यंत जाईल. आणि जेव्हा दारातून आत येत होता तेव्हा असं वाटलं जणू हँगरला कपडे टांगलेले आहेत. बाई ग, आणि मुलाचा बाप? अगं मुलाचा बाप तो तर इतका दीड शहाणा, तोंडातून शिवाय एक शब्द नाही आणि डोक्यावर एक केस बी नाही. अगं जणू असं वाटतं गुगल अर्थच्या मॅपवर झाडे नसलेला प्रदेश झूम करून दाखवलाय. म्हणजे चिवड्यात लाडू ठेवल्यासारखा. अगं अगदी तसंच. आणि बोलतात कसे, आमच्या घरी सर्व पुरुष मंडळी रोज सकाळी तेल लावून सूर्यनमस्कार करतात. पण नक्की तेल लावतात कुठे तेच नाही सांगत तुम्हाला. समोर जाऊन तोडफोडीचा आवाज येतो, काही तोडून ठेवतील. आपण संध्याकाळी बोलू. हो हो ठीक
यशवंतराव, हे लग्न नाही होणार बरं. हे लग्न नाही होऊ शकत. यशवंतराव साला यशवंतराव, 1.5 वर्षात माझ्या बायकोने जेवढी माझ्या केसांची बदनामी केली नाही तेवढी तुमच्या पोरीने एका मिनिटात केली. काही होते लग्न. सोयरं काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज? आमच्या सुशिक्षित आणि चांगल्या खांद्याला अशी झणझण आणि चाबरी मुलगी आम्ही कधीच स्वीकारणार नाही. जयंतभाई आपण शांततेत बसून बोलू. थांबा. अगं सांग ना त्यांना काहीतरी. सोयरं थांबा.